अमोल, फायनली तुझी आंघोळ झाली. किती वेळ लावतोस रे तू आंघोळीला? आंघोळीचं करता येतं ना. तुझ्या बाबासारखं चाळीशी. मी काय आळशीपणा केला का? अरे बाबा, मा किती लोक होते? मग मा होते ना आपल्याला व्यायामाला. हो मग झालं ना आपण आळशी. हो. बर बर बर, बा झालं. तुझी शाळेची तयारी झाली का सगळी? हो बाबा. बर बाबा, आज आम्ही निसर्गाच्या अभ्यासासाठी बाहेर जाणार आहोत. तुम्ही बाहेर जाणार आहे ना, आम्हाला माहिती पण नाही. अरे बाबा, टीचरने मला सांगितले ना. हो, सांगितलंय मला टीचरने. अर्जुन, अरे इथे जवळच एक गाव आहे. तिथे रेशीम किड्यापासून रेशीम कसं बनवलं जाईल ना, हे दाखवण्यासाठी या सगळ्या पोरांना घेऊन चालले. तिथला एक प्रगतशील शेतकरी आहे, त्यांनी एक संकल्प मांडलाय, तो बघायला घेऊन चाललेत सगळ्यांना. नक्की ते काय असतं ग? हे असंच तुमच्यामध्ये कुतूहल जागं व्हावं ना, म्हणून तुम्हाला घेऊन चाललेत. अरे एक रेशीम नावाचा किडा असतो, त्या किड्यापासून रेशीम धागा बनवतात, जो आपण वापरतो. तो धागा कसा बनवतात ना, हे दाखवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना घेऊन चाललेत तिकडे. काय? लवकर बघायचंय. लवकर आवर, लवकर. बर, बॅग भरली का तुझी? हो जाय बाबा. त्या बाबतीत पण दोघं आळशी. मी भरतोय बॅग तुझी बाळा. हा की बाबा, मी आज बाहेर जाणार आहे. मग काय स्पेशल मिळेल का खायला? स्पेशल म्हणजे? आलूवडी आणि फेरणी आणि मेथीची भाजी मिळेल का मला? असं मिळेल का म्हणून काय विचारतोयस? तू सांग की तुला काय पाहिजे, सगळं मिळेल तुला. नाही, पण कामातून वेळ मिळेल का नाही हे तर विचारलं पाहिजे, आहे का नाही अमोल? नाही, मला माहितीये की मला नक्की दे. नक्की देणार तुला, आणि तुला एकट्याला नाही, तुझ्या सगळ्या मित्रांना देणार. बोल, कोण कोण किती जण आहेत? खरंच मा? अरे मग खरंच, तुझ्या सगळ्या फ्रेंड साठी मी डब्बा देईन. थँक्यू मा, तू जगातली सगळ्यात बेस्ट आहे. बापरे. बरं, तुमचं चालू द्या, मी आहे खाली आवडते. बर, बॅग भरून झाली. अजून काय टाकायचं काय मध्ये? बाबा, एक बुक राहिली. कुठे आहे ती? थांब, आणतो मी. विनायकराव, माणूस एकदा वासनेच्या आहारी गेला ना की त्याला नाव, नाती, ठिकाण काय सुद्धा कळत नाही बघा. अहो बापू, काय झालं? काय नाही हो, पेपरातली बातमी वाचत होतो बलात्काराची. खरंच विनायकराव, सामान्य माणूस याच्यावर काहीच करू शकत नाही, हीच खरं आहे ना. हा बापू, पण ही जी काही घडते ना, ती लई वाईट आहे बघा. अहो, घरातल्या स्त्रीला आपण लक्ष्मी म्हणतो, विद्येला सरस्वती मानतो, आणि आपल्या देशातली स्त्री जर का सुरक्षित नसेल ना, तर भारत मातेला माता तरी कसं म्हणायचं बापू? मला तर अशा लोकांबद्दल लय राग आहे बापू. इथल्या स्त्रीनं सक्षम होणं लय गरजेचं आहे. कुठली स्त्री सक्षम नाही असं वाटतं तुला दिप्या? निधी, अगं सक्षम नाही अशातला भाग नाही, पण वेळेप्रसंगी प्रत्येक स्त्रीनं स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. हो दिप्या, मला तुझं म्हणणं कळतंय बाळ. मी आता आतमध्ये तुमची चर्चा ऐकली, पण हा वाटतो तितका सोपा विषय नाहीये दिप्या. म्हणजे बापू, कायदा कोणालाच हातात नाही घेता येतो. मग तिथे करायचं काय आपण? हे सगळं चालू असताना आपण फक्त बघत राहायचं का? नाही, अजिबात नाही. असं होऊ नये यासाठी प्रयत्न करायचेच की. महाराजांनी केलं तसं. महिलेवर हात टाकणाऱ्या पाटलाचा चौरंग केला होता आपल्या महाराजांनी. आता ते शक्य जरी नसलं तरी भर चौकात अशा नराधमांना फाशी दिली पाहिजे. खरंय, आणि अशात तर आपल्या देशाने महिलांच्या बाबतीत खूपच वाईट काळ बघितलाय रे. पण आप्या, मला असं वाटतंय महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी केलं पाहिजे ग. हो बापू, मी नक्कीच याकडे लक्ष घालेन. अरे वा, हो माझं आवरलं. तुझं आवरलं का? हो मा. डब्बा केला? हो बाळा, डबा होतच आलाय, मी आलेच. आपे, माझं आवरलंय सगळं आणि अमोलचं पण आवरलंय. माझ्याकडे थोडा वेळ आहे. मग किचन मध्ये काय मदत लागते का? अरे नाही, ठीक आहे, होतच आलेच. बापू, आजोबा कसं दिसतोय मी? एक नंबर. आणि बाकी मी कसं दिसतोय? मामा, तू पण एक नंबर. बांधल्याचा मामा आहे. अपर्णा, ताई तुम्ही? हो अगं, इतक्या वर्षाची सवय आहे ना, त्यामुळे स्वयंपाकघर सोडवतच नाही मला. हाव नाही, पण मी आज जेवण बनवत होते. तुमची मदत लागली तर कळवते तुम्हाला. तुम्ही आराम केलात तरी चालेल. अपर्णा, मी चुकली आहे माहिती आहे मला,
आणि त्यासाठी मी माफी पण मागते तुझी. पण ना अमोलसाठी काही करावंसं वाटलं ना मला तर करू देत ना प्लीज. हे बघ, बाकी दुसरं काही मी तुला न विचारता करणार नाही खरंच. म्हणजे काळीच काढून घ्यायचं आणि तरी माझे श्वास चालले पाहिजे असं वाटतं तर. रुपाली ताई, तुम्ही अमोलसाठी काही करू नये असं मला कधीच नाही वाटलं. पण तुम्ही अशाच ज्या प्रकारे वागलात ना, मी कसा विश्वास ठेवावा तुमच्यावर. माझं एकदा ऐकून तरी घे ना. हे बघ, बाकी सगळं कबूल आहे मला, पण ह्या सगळ्यात अमोलला काय व्हावं असं कधीच वाटलं नव्हतं ग मला. रुपाली ताई, खरं सांगू का, मला खरंच तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे. पण मी काय करू, माझं मन तसं नाही करू देते आता मला. अपर्णा, माझ्या पोटी मूल नाहीये म्हणून फक्त मी अमोलला आपलं मानले असं नाहीये ग. नातं हे दोन्ही बाजूनी असतं. अमोल मला मोठी बा म्हणतो, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे ग. मला माहिती आहे ताई. अहो, माझा अमोल कधीच कोणाचा तिरस्कार नाही करणार. मी तशी त्याला शिकवणच दिली. म्हणजे मला तुमच्या आणि अमोलच्या नात्याच्या मध्ये नाही यायचं, पण मी आता कुठल्याच बाबतीत रिस्क नाही घेऊ शकत. मला एक संधी दे ना अपर्णा. मी तुला दाखवून देईन की तुला जेवढी मी वाईट वाटते ना तेवढी खरंच मी वाईट नाही ग. ताई, संधी दिली नव्हती का? रुपाली ताई, मी तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीसारखं वागवलं आणि मला खरंच एकेकाळी ना तुमची गरज होती. आता मला कळतच नाहीये की मी कसा तुमच्यावर विश्वास ठेवू, मी तुमच्याशी कसं वागू. अपर्णा, अगं इतक्या वर्ष जे शब्द ऐकायला माझे कान आसुसले होते ना, ते शब्द त्या दिवशी मी अमोलच्या तोंडून ऐकले आणि तेव्हाच ठरवलं. आता इथून पुढे आपण जे काही करू ना ते फक्त अमोलसाठी. रुपाली ताई, तुम्हाला एक सांगू का, हे बोला काय तोंडे. मॅडम, तुम्ही ऑफिसमध्ये लवकरात लवकर निघून या. एक मिनिट, काय झालंय? शांत व्हा तुम्ही. पुण्यामध्ये एका लहान मुलीवर अत्याचार झालाय. काय? हो मॅडम, ही फारच संवेदनशील गोष्ट आहे. ही बातमी सगळीकडे पसरण्या अगोदर आपल्याला ही परिस्थिती आटोक्यात आणावी लागेल, नाहीतर फारच अवघड होईल. काय तोंड्या, किती भयंकर आहे. मी 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 निघते लगेच. येस मॅडम, प्लीज. अपर्णा, काय झालं? रुपाली ताई, मी तुमच्याशी आल्यावर बोलते. मी निघते लगेच. बाबा, आम्ही तिकडे गेलो ना की सगळ्या गोष्टी पाहणार आहे आणि घरी येऊन नोटबुक मध्ये लिहिणार. वा 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 वा. का बरं अमोल? कारण मा म्हणते की बुक मध्ये लिहिलेल्या गोष्टी लवकर लक्षात राहतात. वा, छान. अमोल, माझं ऐकायचं बाळा. आणि लिही बर का, बुक मध्ये सगळं लिही आणि नंतर मला आणि विनायकरावांना वाचून दाखव. हो बापू. अमोल, परिसर अभ्यास म्हणजे आसपासचं सगळंच येतं बरं का. त्यामुळे निसर्गात जे काही आहे ना ते सगळं बघून ये. हो आजोबा, मला तुम्ही सांगितलं सगळं लक्षात आहे. हा, काय बरं सांग? शेती ही आपल्या आईसारखी असते हे तुम्हीच मला सांगितलं होतं ना. हे अमोलचं डोकं आहे, विसरत नसतं. एक वेळ तुम्ही विसराल कदम. काय ग, काय झालं? बापू, पुण्यात खूपच वाईट घटना घडली आहे. मला लगेच निघावं लागतंय. अगं पण झालं काय अप्पे? बाबा, मला आताच नाही सांगता येणार, जरा गडबड आहे. मी आल्यानंतर तुमच्याशी निवांत बोलते. हा मा, अगं पण माझा डब्बा, मी सगळे फ्रेंड्सला सांगितले की मी आज सगळ्यांना डब्बा खायला घेऊन येणार आहे. अमोल बाळा, खरंच सॉरी, मला घाईघाईत निघावं लागतंय. खूप अर्जंट काम आहे. मी फिरणी बनवून ठेवली आहे, पण बाकी राहिलंय रे. इट्स ओके मा. मा, मला माहिती आहे की तुला खूप अर्जंट काम आहे. तू जा. आप्या, गडबड करू नको, व्यवस्थित जा. हो बापू. आपे, माझी काय मदत लागणार का तुला? हो, मला तुझी गरज लागेलच. काही वाटलं तर मी तुला फोन करते. मी येते. सांभाळ. बर, काय सिम्बा, आज बाबाच्या आजचा डबा खाणार का? येस बाबा, आज तू बनवणार का डब्बा? अमोल बाळा, हा. मी बनवू का तुझ्यासाठी डबा? तुझ्या आवडीची मेथीची भाजी आणि आळू वड्या. खूप मोठी मा. तू पण माझी मा आहेस ना, म्हणून तू डब्बा.
आत्ता जाते आणि माझ्या बाळाचा डबा बनवते मी. आलेच हं? निघतो मी, कामावर जायचं. अर्जा, बापू आलो मी. अर्जा, अर्जा, ए अर्जा, बोला कदम. अरे घरातनं असं वैतागून बाहेर पडू नये. अरे पुढची कामं नीट होत नाहीत. कदम इथे घरातल्या गोष्टींची घडी नीट बसा. वैतागू नको तर काय करू सांगा बरं तुम्हीच. अरे पण मग तू बोलला पाहिजेस ना. तू जर बोललाच नाही तर मला कसं कळेल सांग बरं. कदम बाकी काय नाही हो, हे जे काय दिसते ना समोर ते पटना मला. दादा वहिनींना घरात घेतलं इथपर्यंत ठीक आहे. आता अमोल त्यांना मा बाबा म्हणायला लागला, हे किती चांगले. तुम्ही हसताय काय कदम? आता अमोलनं त्यांना प्रेमानं हाक मारली, मग काय तुझ्यावरचं प्रेम कमी होतोय? तुम्हाला हेच कळत नाही कदम. आज अमोल त्यांना मा बाबा म्हणले, त्यांची अपेक्षा वाढणार अमोलकडून. त्या पूर्ण नाही झाल्या तर वहिनींची चिडचिड होणार. आणि हे सगळं झाले ना त्याच्यानंतर वहिनी जे काही वागतात ना ते खरे का नाटकं चालल्यात मला तर शंकाच आहे जरा. बघ अर्जा, तू म्हणतोय तसं मला बी काय सगळ्या गोष्टी पटलेल्या नाही. पण स्वप्नील आणि रुपाली इथं आले पाहिजेत ही अमोलचीच इच्छा होती. ही त्याचीच काळजी वाटते कदम, त्याचीच काळजी वाटते ना मला. आत्ताच अमोलला त्यांच्याबद्दल एवढी ओढ वाटते, पुढे जाऊन तो वहिनींच्या जास्त जवळ जाणार नाही कशावरून. त्यात ही आप्पी असं वागते. आता ह्याच्यात आप्पी कुठून आली मध्ये? आज आप्पीला जर कामाचा लोड होता तर तिने अमोलच्या डब्याची जबाबदारी घ्यायची काय गरज होती मला सांगा बरं. अरे आता तिला अचानक काम आल्याचं कळलं असेल तर हे नाही ना गोष्टी बिघडत जाणार आहे. तो रुपाली वहिनी जर अमोलसाठी अशा गोष्टी करत राहिल्या ना अमोलला त्यांच्याबद्दल ओढ वाटायला लागल मला. हे बघ अर्जा, असं काय होणार नाही. तू उगाच जास्त काळजी कर. बघा कदम, मनी मावशींच्या बाबतीत पण हेच झालं म्हणून मी जास्त विचार करतोय. आप्पीने काय केलं, कामाकडे जास्त लक्ष दिलं, अमोलकडे कमी दिलं. त्यामुळे अमोलला जास्त ओढ लागली मनी मावशींची. आणि त्यानंतर काय झालं हे जग जाहीर आहे. बघ मला आप्पीवर विश्वास आहे. आतापर्यंत तिने सगळं नीट हाताळले आणि ह्याच्या पुढे बी नीट हाताळले. कदम, आत्तापर्यंत आप्पी आणि अमोल दोघंच होते. आता त्यांच्या आयुष्यात 4 चांगली लोक आलेत ना, 4 वाईट लोक पण आलेत. त्यामुळे काळजी जास्त वाटते मला. आप्पीशी बोललंच पाहिजे. बोल आप्पीशी, बायको आहे तुझी काय, त्यामुळे शिस्तीत आणि नीट बोल, शांततेत बोल म्हणजे झालं. हा ठीक आहे, निघतो. अमोल बाळा, हा बघ आता तू मधलं बोट ओळखायचं बरं का. हा बघा, हा ओळखा बरं. बापू, अहो ही खूप गेम अवघड आहे. हिच्यामधले सगळे फिंगर्स एकसारखे दिसत आहेत. अरे हीच तर गेम आहे. ओळख ओळख ओळख. अमोल, नीट लक्ष देऊन मन एकाग्र करून खेळायचं बरं का बाळा. ओळख बरं. बरोबर आहे की. अमोल, हा तुझा डबा. अप्पू माझ्या हातची फेरणी आणि माझ्या हातची मेथीची भाजी आणि आळूवड्या. थँक्यू मोतीबा. आणि हो अमोल, हे सगळ्यांना द्यायचं आणि सगळ्यांना आवडलं की नाही हे मला आल्यानंतर नक्की सांगायचं काय. यस मोतीबा. चला बांजे, निघायचं का आपण? हो मामा चल. रुपाली ताई, अहो हे कसलं भारी आहे. छोटे सरकार तुम्हाला मोठी माँ म्हणतायत. हो अगं मोना, मला खरंच खूप भारी वाटतंय. तुला माहिती आहे का, अगं अमोलच्या तोंडून हे शब्द ऐकण्यासाठी कित्येक वर्ष माझे कान आसुसलेले होते. आता मला आयुष्यभर अमोलच्या तोंडून फक्त हेच ऐकायचे. आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. काहीही म्हणजे अगदी काहीही. रुपाली ताई, तुम्हाला असं आनंदी बघून ना मला खरंच खूप बरं वाटतंय. पण काय मोना? रुपाली ताई, आता तुम्ही आहात म्हणून मी सांगतेय. अहो छोटे सरकार तुम्हाला मोठी माँ म्हणतात.
हे जर वंसना नाही आवडलं तर? अगं का नाही आवडणार आपणाला? अगं तिला कधीच माझ्या आणि अमोलच्या नात्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि मी इथं राहत होते ना, तेव्हा तर अमोल माझ्या आजूबाजूला असायचा. तेव्हा पण तिला कधीच काही प्रॉब्लेम नाही वाटला. हो रुपालीताई, पण तेव्हा छोटे सरकार तुम्हाला मोठी माऊ म्हणून कुठे हाक मारत होते? आणि तुम्हीच मला सांगा, आपल्या वाट्याचा आनंद त्या तुमच्याबरोबर का वाटतील? नक्की काय म्हणायचंय तुला मोना? रुपालीताई, हे बघा, मला एवढंच म्हणायचं आहे की आपलं मूल ते आपलं असतं रुपालीताई, आणि पुढे जाऊन त्यांना अडचण होईल हे मला तरी दिसतंय. रुपालीताई, मला तुमची काळजी आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. आता बाकी सगळं तुमच्यावर आहे. काय झालं? मॅडम, ही केस फारच नाजूक आहे, म्हणून तुम्हाला तातडीने बोलून घेतलं. नाही, हरकत नाही. नेमकं काय झालं ते मला जरा स्पष्ट सांगा. मॅडम, आपल्या हद्दीमध्ये एक लहान मुलांची शाळा आहे आणि तिथली एक लहान मुलगी वॉशरूमला गेली असताना तिच्या प्रायव्हेट पार्टला जरा त्रास होऊ लागला. एक मिनिट, जे काय बोलायचं ते स्पष्ट बोला, न घाबरता. मॅडम, तिला जास्त वेदना होत असल्यामुळं डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो, पण डॉक्टरांनी काय सांगितलं मग डॉक्टरांनी? मॅडम, डॉक्टरांनी प्राथमिक तपासात सांगितलं की त्या मुलीवरती अत्याचार झालाय. तपासणीत अजून काय कळलं? त्या मुलीवर अत्याचार किती वेळा झालाय आणि कधीपासून या सगळ्याची मुलगी विक्टीम आहे हे लवकरच कळेल. पण प्राथमिक तपासणीत हेच कळतंय की त्या मुलीवर रेप झालाय. त्या मुलीकडनं काही कळालं? मॅडम, पोलीस तपास करतायत, पण आज अटक होणं जरा अवघड आहे. का? पोलीस कामावर नाहीये तर गुन्हेगार सापडत नाहीये? तसं नाही मॅडम, पण ती मुलगी अगदीच घाबरलेली आहे. ती मुलगी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्या मुलीनं दुसऱ्या माणसाला कुणाला आयडेंटिफाय केलं तर सगळाच गोंधळ उडेल मॅडम, म्हणून आम्ही जरा संयमाने घेतोय. काय? एक मिनिट, काय म्हणाला तुम्ही? संयम? त्या गुन्हेगाराने अत्याचार करताना पाळला होता का संयम? आणि एक मिनिट, तुम्हाला कळतंय तुम्ही या केसमध्ये संयमाचं कारण देताय आणि त्या तपासणीची गती कमी करताय, कळतंय तुम्हाला? तसं नाही मॅडम, पण ती मुलगी अगदीच घाबरलेली आहे. अहो हो, पण मग ती चुकीच्या माणसाला काय आयडेंटिफाय करेल? आणि तिच्यावर ज्या माणसाने अत्याचार केलाय ती त्याला ओळखणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? मॅडम, मला असं नव्हतं म्हणायचं. तुम्हाला काय म्हणायचंय काय नाही म्हणायचंय ना, हे समजून घेण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. आत्ताच्या आत्ता ती मुलगी ज्या माणसाकडे बोट करेल त्याचे सॅम्पल घ्या आणि तपासणीला सुरुवात करा. पण मॅडम, हे सॅम्पल मॅच नाही. पास झालं हो. अहो, ते सॅम्पल मॅच नाही झाले तर त्या माणसाची माफी मागा, त्याच्या परिवाराची माफी मागा, त्याला सोडून द्या, पण तपासणीला तर सुरुवात करा. आणि कुठली स्त्री अशी कोणाकडे बोट नाही करणार हो. तिला बोट दाखवताना काय वाटत असेल ना हे तुम्हाला नाही कळणार. मॅडम, फक्त आम्ही अडचण बोलून दाखवली. अडचण ना तुमचे विचार आहेत. आणि हो, या तपासणीमध्ये जर का पुरुषार्थ येत असेल ना तर मला कळवा. पुढे काय करायचं ना ते मी बघते. पण आता त्या मुलीला समजून घेऊन ती ज्या माणसाची तपासणी करायला लावते त्यांची तपासणी करा. मॅडम, प्लीज शांत व्हा. नाही काय तोंडे, यात यांची चूक नाही हो. बसमध्ये प्रवास करताना यांच्या चुकीच्या ठिकाणी कुणी हात नाही लावलाय ना. हे सावध नसताना कुणीतरी चुकीच्या ठिकाणी हात लावून हसून निघून नाही गेले ना, म्हणून यांना त्याची दागता नाही कळणार. पण हो, हे असे दानव आपल्या दारात यायला वेळ नाही लागणार आहे हे पण लक्षात असू दे. मॅडम, आम्हाला माफ करा. आम्ही आत्ताच कामाला लागतो त्या नराधमाला पकडतो. आणि हो, अजून एक खूप महत्वाचं, इथे काम करताना स्त्री किंवा पुरुष नाही तर जी बाजू योग्य आहे त्या बाजूने काम करणारी लोक मला इथे हवे. नाहीतर हे शासकीय काम तुमच्यासाठी नाही. मॅडम, नाही काय तोंडे, आता एका बाजूने विचार करणारी माणसं मला माझ्या जिल्ह्यात नकोय. आणि हो, तुम्हाला कामावरून काढताना मी मागचा पुढचा विचारही करणार नाही. मॅडम, आता इथून पुढे आम्ही विक्टीमला विक्टीम म्हणून समजू, स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही. गुड, या तुम्ही. मॅडम, त्या विक्टिम मुलीची फाईल मी तयार केली आहे आणि अजून आपण मीडियाला काहीच डिस्क्लोज नाही केलं. मी तुम्हाला ती फाईल आणून देतो. गायतोंडे, हे खूप भयंकर आहे. त्या मुलीच्या बाबतीत कुठलीही हयगय झालेली मला चालणार.
मला लवकरात लवकर रिपोर्ट करा. येस मॅडम, ऑफकोर्स. या तू. इथली बाई रडत बसणारी आपला नाही तर महिषासुराला संपवणारी दुर्गा हे दाखवण्याची वेळ आली आहे.